कसे आहात सर्वजण? आय होप की सर्वजण मस्त असाल. तर आज आपण काय घेणार आहोत नक्की ते तुम्हाला पुढे व्हिडिओ कंटिन्यू पाहिल्यानंतर समजणार आहे. इथं तुम्हाला कॅश वगैरे सर्व दिसत असेल रेडी. तर आता तुम्ही माझ्या ह्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू जुडणार आहात आणि हा एक मिनी ब्लॉग आहे आणि याचा फायनल मी काय परचेस केलेला आहे ते तुम्हाला इंस्टाग्राम वरती पाहिलेलं असेल आणि सर्वांना दिसलेलं सुद्धा असेल की मी काय घेतलेलं आहे. चला तर मग हा ब्लॉग जास्त वेळ वाया न जाता आपण स्टार्ट करूया. मी सुरुवातीला इथून गेले क्रोमामध्ये गेल्यानंतर ना आम्ही बरेच जे लॅपटॉप्स आहेत त्या व्यतिरिक्त आयफोन्स, वन प्लस सर्व काही पाहिले. मग तिथं आम्हाला जे आम्हाला एक्झॅक्ट पाहिजे होतं ते आम्हाला नाही म्हणजे नाही पसंत नाही पडलं, थोडक्यात असं म्हणू शकतो. किंवा असं झालं नाही, असं पण नाही म्हणतात, पसंतीचा प्रश्न नाही. आम्ही बरेच गोष्टी फिक्स करून गेले होते की आम्हाला काय पाहिजे काय नाही. परंतु जे आम्हाला लॅपटॉप पाहिजे होता ते आम्हाला असं बोलले की याच्यामध्ये तुम्हाला एडिटिंग नाही करतात, को सपोर्टर वगैरे XYZ बरेच इश्यू येत होते. त्यानंतर ना आम्ही सरळ एका SS मोबाईल शॉपीला गेलो. तिथून गेल्यानंतर ना हा जो तुम्ही पाहताय आयफोन 17 प्रो मॅक्स, ओ माय गॉड, छान आहे, ओके आहे. बट माझ्याकडे ऑलरेडी मोबाईल असल्यामुळे मी मोबाईल मध्ये पुन्हा इन्व्हेस्ट केलेलं नाही. मला लॅपटॉप किंवा माझ्या क्लासेससाठी जे माझं वर्क आहे, माझं जे ऑनलाईन वर्कशॉप वगैरे असतं त्यासाठी मला पाहिजे होतं आणि जेमतेम एडिटिंग सुद्धा मला हवी होती. त्यानंतर मी हा मिनी टॅबलेट जो आहे, मिनी मॅकबुक म्हणू शकतो याला, आणि एक टॅबलेट मी हा घेतला. फायनली इथं आमचं डिस्कशन कम्प्लीट झालं, सर्वांसोबत डिस्कस करून झाल्यानंतर फॅमिली मेंबर सोबत, आणि हा घेतला आम्ही. आणि ह्याच्यामध्ये भरपूर कलर्स होते, पिंक, येलो, व्हाईट, आणि मी व्हाईट घेतला. इथं अनबॉक्सिंगचा व्हिडिओ तुम्ही पाहताय आणि ही रील तुम्ही इंस्टाग्रामला सर्वांनी पाहिलेली आहे. फायनली मला याची प्राइस किती आहे प्लस याचा रिझल्ट कसा आहे वापरण्यासाठी, या सर्वांचं मी 100 डेज झाल्यानंतर ना तुमच्यासोबत रिव्ह्यू नक्की शेअर करेन. बट हा मिनी ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. बाय.